नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. ऐश्वर्याच्या कृत्यामुळे आता सगुणा भाजली गेलेली असते. त्यामुळे जानकी, ऋषिकेश आणि गुलाबदादा तिघेही मिळून सगुणाला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात. ऋषिकेश जेव्हा डॉक्टरांना विचारतो की आता सगुणा कशी आहे, तेव्हा डॉक्टर सांगतात की सगुणा आता आउट ऑफ डेंजर आहे, परंतु तिचा डावा हात आणि डावा पाय भाजल्यामुळे 25% स्किन ही डॅमेज झाली आहे. गुलाबदादा जेव्हा हे ऐकतात तेव्हा डोक्याला हात लावून बसतात. ऋषिकेश गुलाबदादाला तेव्हा समजावून सांगत असतात. तेव्हा जानकी डॉक्टरांना विचारते की डॉक्टर, परंतु तिची रिकव्हरी तर होईल ना? डॉक्टर म्हणतात की हो, पण त्यासाठी आपल्याला सर्जरी करावी लागेल आणि रिकव्हरी करावी लागेल, आपल्याला स्किन क्राफ्टिंग करावी लागेल. तेव्हा मग गुलाबदादा म्हणतात की म्हणजे काय? डॉक्टर आता सांगू लागतात की स्किन क्राफ्टिंग म्हणजे आपल्या त्वचेवरचा काही भाग हा डॅमेज त्वचेवर लावला जातो, त्यामुळे तिथला भाग पूर्वीसारखा होतो. पण ही जी सर्जरी आहे ती लवकरात लवकर आपल्याला करावी लागेल, त्यामुळे तुम्ही फॉर्मॅलिटीज कंप्लीट करा आणि पेमेंट वगैरे सबमिट करा. गुलाबदादा विचारतात की केवढे पैसे होतील? त्यावर डॉक्टर सांगतात की 50,000 रुपये लागतील. आता 50,000 रुपये ऐकून गुलाबदादांना टेन्शन येतं. तर इकडे ऐश्वर्या ही घरी आलेली असते. तिच्या हातामध्ये जी आजीबाईची पिशवी असते आणि आजीबाईची जी साडी तिने घातलेली असते ती साडी आता ती फेकून देते. त्यानंतर त्या चप्पल वगैरे सुद्धा तिने फेकून दिलेल्या असतात. तिने चेहऱ्यावर जो मेकअप केलेला असतो तो मेकअप सुद्धा ती काढून टाकते. तिला खूप राग येत असतो. घडलेला प्रकार तिला आठवत असतो की कशा प्रकारे मी एवढं सोंग घेतलं होतं, एवढा मेकअप केला होता, एवढं सगळं ॲडजस्ट केलं होतं आणि एवढं सगळं मी कशासाठी केलं, तर त्या जानकीला भाजवण्यासाठी. पण नको त्यावेळी ती सगुणामध्ये कडमडली आणि त्यामुळे माझा सगळा प्लॅन आता फ्लॉप झालाय. मी म्हणते नको त्यावेळी त्या सगुणाला आणि गुलाबला तिथे यायला कोणी सांगितलं होतं? माझ्या सगळ्या प्लॅनवर त्यांनी पाणी फिरवलंय. माझा सगळा मेकअप नॉनसेन्स लोकांनी मातीत घालवलाय. मग ऐश्वर्या आता घरामध्ये येते, परंतु ऐश्वर्याच्या केसांवर तिने व्हाईट डाय केलेला असतो, म्हणजे सफेद कलर लावलेला असतो. म्हातारीचे केस करण्यासाठी तिने केस रंगवलेले असतात आणि ते केस काळे करायचे ती विसरलेली असते. मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट असणार आहे 1000 लाईक्स. त्यामुळे प्लीज हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आम्हाला मदत करा. तुम्ही जर आपल्या व्हिडिओला लाईक केलं तर आणि तरच आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहे. आणि तसंही लाईक करायला असा कितीकसा वेळ लागतो? तर मित्रांनो, विचार कसला करताय? लगेच व्हिडिओला लाईक करा. ऐश्वर्या जेव्हा घरामध्ये येते तेव्हा अवंतिका समोर उभी असते. मग अवंतिका ऐश्वर्याला विचारते की काय ग, एवढं काय झालंय तुला घाबरायला? तेव्हा ऐश्वर्या ऑलरेडी घाबरलेली असते आणि ती अवंतिकाला म्हणते की काय घाबरायचं काय आहे त्यामध्ये? मग ऐश्वर्या तिथून निघून जाते. तर अवंतिका म्हणते की थांब ऐश्वर्या, काहीतरी लपवतीयस तू माझ्यापासून. 100% शुअर आहे की तू काहीतरी लपवतीयस. आणि तेवढ्यातच तिचं लक्ष ऐश्वर्याच्या केसांकडे जातं आणि ती ऐश्वर्याला म्हणते की हे काय लागले तुझ्या केसांना? व्हाईटिश झाले तुझे केस. ऐश्वर्या थोडी गडबडते आणि म्हणते की काही नाही, मी जरा वॉकला गेले होते ना, त्यामुळे बाहेर कन्स्ट्रक्शनचं काम सुरू होतं आणि त्यामुळे काहीतरी व्हाईटिश डॉट माझ्या केसांमध्ये उडाले. अवंतिका म्हणते की सॉरी ऐश्वर्या, परंतु मला चेक करावं लागेल हा. आणि मग अवंतिका आता ऐश्वर्याच्या केसांचा वास घेते आणि म्हणते की नाही ग, हा पेंटचा वास नाहीये, काहीतरी वेगळाच वास आहे, मला तुझा खोटेपणा चेक करावाच लागेल. ऐश्वर्या म्हणते की शटा. असं म्हणून ऐश्वर्या तिथून निघून जात असते. तेव्हा मग अवंतिका ऐश्वर्याचा हात पकडते आणि ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या, मला खोटं पाडायला जाऊ नकोस हा. आणि तू विसरलीस का मी कोण आहे ते? मी एक वकील आहे, वकील. त्यामुळे माझ्यापासून काहीही लपू शकत नाही. ऐश्वर्या म्हणते की हो का, मग तुझी जी वकिलीगिरीची खाच आहे ना ती कोर्टातच काढायची. इथे माझ्या घरात CID गिरी नाही करायची, समजलं तुला? अवंतिका म्हणते की ओ हॅलो, तुझ्या माहिती करता सांगते, हे घर फक्त तुझं नाहीये हा. तुला मला परत रिमाइंड करून द्यावं लागेल की दादा आणि वहिनीला या घरात आणल्याशिवाय मी इथून कुठेही जाणार नाहीये. ऐश्वर्या म्हणते की ओ हॅलो, मग तू एक काम कर ना, या घरातला परमनंट ॲड्रेस म्हणून तू रेशन कार्डवर टाकून दे. अवंतिका म्हणते की अच्छा ऐश्वर्या, तू काही गोष्टी विसरलीयस वाटतं. तुझ्या नाकावर टिचून मी वहिनींची रूम मिळवली आहे. आणि हेही तुझ्या लक्षात यायला पाहिजे की काल लक्ष्मीपूजनाला सुद्धा आईंचा हार मीच मिळवलाय. आता हळूहळू तुझ्या गोष्टी लक्षात यायला पाहिजे. ऐश्वर्या, आता हळूहळू तुझ्या सगळ्या गोष्टी तुझ्या हातून निसटायला चालल्यात ग. काय झालं? माझ्यासमोर काय तुझी हवा गेली का? की तुझी हवा फूस झाली? आणि तरी मी तुला बोलले होते की माझ्या वाकड्यात जाऊ नकोस म्हणून. जर तू माझ्या वाकड्यात गेली तर मी तुला सुतासारखं सरळ करून टाकेल, असं म्हटले होते ना मी तुला. ऐश्वर्या अवंतिकाला म्हणते हे बोलता पोपट, उगाच पक 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 करू नकोस. आणि तुला काय वाटलं, तुझ्या ह्या तोंडांच्या वाफांवरून ह्या ऐश्वर्याचं इंजिन चालतं का?
आणि तसंही तू माझं काहीच वाकडं करू शकत नाही. ज्याप्रमाणे मी त्या जानकी आणि ऋषिकेशला या घरातून बाहेर काढलंय ना, त्याप्रमाणे तुम्हाला या घरातून बाहेर काढणं माझ्यासाठी काही एवढं अवघड नाही आहे. त्यामुळे मला हे काम करायला माझ्यासाठी डाव्या हाताचा खेळ आहे. अवंतिका म्हणते की ओ रिअली. ऐश्वर्या म्हणते की येस रिअली. कारण कसं आहे अवंतिका माहितीये का, नाना बेडवर आहे आणि सारंग माझ्या खिशात आहे आणि आई माझ्या मुठीत आहे. समजलं ना, मुठीत. आणि जेव्हा माझी मूठ हळूहळू हळूहळू सैल होते ना, तेव्हा मला काय करायचं हे मला चांगलंच माहिती आहे. काय आहे ना, 4-5 इमोशनल शब्द बोलले, 2-4 अश्रू ढाळले तर लगेचच आई पिघळतात. अगं फक्त एवढ्या गोष्टी करून ना अख्ख्या घरात मी पूर आणेल, कळलं का तुला. अवंतिका म्हणते की कळलं. अगं ऐश्वर्या, सगळं काही कळलं. कारण आपण आता जे काही बोललो ना ते सगळं मी या फोनमध्ये रेकॉर्ड केलंय. सरप्राईज ऐश्वर्या. आता मी एक काम करते, हां आत्ताच्या आत्ता हे रेकॉर्डिंग ऐकवते मी आईंना आणि मग बघूयात आई काय बोलतात तुझ्याबद्दल. आता मात्र ऐश्वर्या खूप घाबरलेली असते. मोबाईलकडे ती बघत असते. ऐश्वर्याची आता पूर्ण हवा निघून गेलेली असते. आता डॉक्टरांनी सांगितलेले असतं स्किन क्राफ्टिंगसाठी तुम्हाला 50,000 रुपये लागणार आहे. त्यामुळे गुलाबदादा रडायला लागतात आणि म्हणतात की आता एवढे पैसे मी कुठून आणणार आहे. तेव्हा जानकीला आठवतं की ऋषिकेशने सकाळीच तिच्याकडे ओवीच्या फीसचे पैसे दिलेले आहेत. आणि मग ते आठवून जानकी लगेचच गुलाबदादांना म्हणते की गुलाबदादा काळजी करू नका, आम्ही आणू पैसे. डॉक्टरांना ती सांग पैशाची व्यवस्था आम्ही करतो, तुम्ही आता सर्जरी सुरू करा. डॉक्टर म्हणतात की ठीक आहे, तुम्ही लवकरात लवकर पेमेंट करा, मी सर्जरीला सुरुवात करतो. जानकी गुलाबदादांना म्हणते की गुलाबदादा काळजी करू नका, ऋषिकेश आणि मी आम्ही दोघंही जाऊन पैसे घेऊन येतो. हे ऐकून गुलाबदादा आता ऋषिकेशच्या पायास पडू लागतो. ते बघून ऋषिकेश म्हणतो की अरे गुलाब, काय करतोयस तू हे. अरे आमच्यासाठी तुम्ही दोघंही आमचे कुटुंबच आहात ना, आणि आम्ही आमच्या कुटुंबाला असं संकटात कधीच एकटं नाही सोडणार. हे बघ, तू शांत हो. मी आणि जानकी आम्ही लगेचच पैसे घेऊन येतो, तू काळजी करू नको, सगुनेला काहीच होणार नाही. आणि तू अजिबातही काळजी करू नको. जानकी, चल आपण पैसे घेऊन येऊयात. मग जानकी आणि ऋषिकेश आता दोघंही तिथून निघून जातात. तर इकडे अवंतिका ऐश्वर्याला म्हटलेली असते की मी आता तुझी रेकॉर्डिंग केली आहे, त्यामुळे ऐश्वर्या घाबरते. ऐश्वर्या अवंतिकाला म्हणते की अरे तू वकील आहेस ना, वकील आहेस ना तू, मग तुझ्यासारखी वकील असे खालच्या थराला जाऊन विचार करते. शी, हे बघ, हे सगळं थांबव. आणि कसं आहे, हे जे काही युद्ध चाललंय ते आपल्या दोघींमध्ये आहेत ना, त्यामुळे ते दोघींपुरतं असू दे. आईंना कशाला या सगळ्यामध्ये आणते. काय चाललंय हे सगळं, डिलीट करतो व्हिडिओ, चिटिंग आहे ही. असं म्हटल्यावर अवंतिका म्हणते की काय चिटिंग आहे ही. मग अवंतिका ही कमी नसते आणि म्हणते की अरे वा, चिटिंग आहे ही. ऐश्वर्या, अगं तुला माहित नाही का, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. युद्धामध्ये आणि प्रेमामध्ये सगळं काही माफ असतं. पण मला आवडतंय हा, हे घाबरलेलं जे ऐश्वर्याचं व्हर्जन आहे ना, ते मात्र मला आवडलंय. अरे बापरे, कितीतरी दिवसांनंतर मला हे व्हर्जन पाहायला मिळालंय. बाई, काय चेहरा झालाय एका मुलीचा. आणि मगाशी मला काय म्हणालीस तू, बोल का पोपट. पक 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 पक. मग एक काम करू का, आता जाऊ का उडत उडत आईंकडे आणि दाखवू का, ऐकवू का त्यांना ही रेकॉर्डिंग. ऐश्वर्या म्हणते की लिसन, ऐक माझं, आईंना काही दाखवू नको ह्याच्यातलं. तर अवंतिका म्हणते की ठीक आहे, आता तू एवढं म्हणतीये तर ऐकते तुझं, परंतु या गोष्टीसाठी तुला मला सॉरी म्हणावं लागेल. आणि असं तसं सॉरी मला म्हणायचं नाही, हां, कारण मला सॉरी असं तसं चालत नाही. हात जोडून मला तू सॉरी म्हणायचं आणि म्हणायचं मला की अवंतिका, मी पुन्हा तुझ्याशी असं बोलणार नाही आणि तुझ्याशी असं वागणार नाही. चल मग बोल आता. तेव्हा ऐश्वर्या आता शांतच बसून घेते, कारण अवंतिकाला सॉरी म्हणण्याची तिला अजिबातही इच्छा नसते आणि ती गप्पच उभी असते. तेव्हा अवंतिका तिला म्हणत असते की अगं बोल बोल लवकर, काय बोलायचंय ते. हे बघ, तसंही माझ्याकडे वेळ नाहीये हां, आणि तू खूप फुटेज खातीयस आता. कम ऑन, लवकर बोल. हे बघ, माझ्याकडे टाईम नाहीये, नाहीतर जाते आणि ऐकवते आईंना मी. ऐश्वर्या म्हणते की नाही नाही थांब, नको जाऊस, बोलते मी तुला. आणि मग अवंतिकाला ती म्हणते की अवंतिका प्लीज थांब, तुला जे हवं आहे ना ते मी बोलते. असं म्हणत ऐश्वर्या हात जोडत अवंतिकाला म्हणते की आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. अवंतिका म्हणते की काय 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 बोललीस तू, मला ऐकायला नाही आलं. आणि तसंही नाही तेव्हा एवढा मोठ्याने बोंबाबोंब करत असतेस, मग आता जरा स्पष्ट बोल. चल मग आता नीट बोल पटापट. मग ऐश्वर्या पुन्हा एकदा हात जोडून अवंतिकाला म्हणते की अवंतिका आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. इथून पुढे अवंतिका मी तुझ्याशी नीट बोलेल, तुझ्याशी नीट वागेल आणि इथून पुढे मी तुला त्रास नाही देणार. अवंतिका, त्यामुळे प्लीज तुझ्या मोबाईलमधला तो व्हिडिओ तू डिलीट कर. आय एम सॉरी अवंतिका, माझं चुकलं. आता ऐश्वर्या एकदम भित्री मांजर होऊन आता अवंतिका समोर उभी असते आणि अवंतिकाने तो व्हिडिओ डिलीट करावा अशी तिला रिक्वेस्ट करत असते. ऐश्वर्या पहिल्यांदा एवढं कोणाला तरी सॉरी म्हटलेली असते आणि कोणासमोर तिने हात पसरलेले असतात आणि तेही अवंतिकासमोर. मग अवंतिका ऐश्वर्याला म्हणते की हो ऐश्वर्या, अगं मी केला असता तुझा व्हिडिओ डिलीट, परंतु माझ्याकडे व्हिडिओ तर असायला पाहिजे ना.
ऐश्वर्या आता अवंतिकाकडे बघू लागते. अवंतिका म्हणते की अगं असं काय बघतीयस, म्हणजे मला तुझा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा होता, माझ्या मनात विचार आला होता तुझा व्हिडिओ रेकॉर्ड करूयात, परंतु काय झालं, रेकॉर्ड करायला गेले आणि माझी बॅटरी लो होती, मग म्हटलं ॲक्टिंग कंटिन्यू करायला काय प्रॉब्लेम आहे. अगं म्हणून मी फक्त ॲक्टिंग केली, मला माहिती आहे तुझ्या इतकी चांगली ॲक्टिंग मला नाही जमत, परंतु ठीक आहे मी प्रयत्न केला तुझ्यासारखी ॲक्टिंग करायचा. काय मग घाबरली होतीस ना तू, आता भीती वाटली ना तुला, आता ही भीती कायम अशीच ठेवायची. ऐश्वर्याला आता खूप राग आलेला असतो आणि रागानेच आता ती अवंतिकाकडे बघत असते, कारण आतापर्यंत ऐश्वर्याने कोणाचीही माफी मागितलेली असते आणि आज ह्या अवंतिकामुळे तिला तिची माफी मागावी लागलेली असते आणि अवंतिका पुढे तिला हात जोडावे लागलेले असतात. अवंतिकासमोर हात जोडण्याचा तिला खूप अपमान वाटत असतो आणि म्हणूनच रागाने ती अवंतिकाकडे बघत असते. तेव्हा अवंतिका ऐश्वर्याला म्हणते की असे डोळे वाटारून नको बघूस माझ्याकडे, आणि तुझंही तुझ्या डोळ्यात मी सामावणार पण नाही. जानकी वहिनीला तू पायावर नाक घासायला लावलं होतंस ना, मी तर फक्त आता तुला हात जोडायला लावलेत ग. आगे आगे देखो होता है क्या. आणि आता स्कोर आहे आपला अवंतिका 3 आणि ऐश्वर्या 0. कळलं का तुला ऐश्वर्या. ऐश्वर्या आता काही बोलायला जाणार तेवढ्यात अवंतिका तिला म्हणते की अगं ऐश्वर्या, माझ्याशी काय बोलत बसले आणि वेळ दौडत बसली आहेस, त्यापेक्षा एक काम कर, जाऊन तुझे केस धु, कारण त्याच्यावर ते व्हाईट पेंट लावलंय ना तू. ऐश्वर्या, माझ्याशी भांडत बसण्यापेक्षा उगाचच तुझा लुक खराब व्हायला नको ना, म्हणून म्हणते मी तुला, जा ते केस धुवून घे. ऐश्वर्या आता रागानेच तिथून निघून जाते, तर मागे अवंतिका म्हणत असते की ह्या ऐश्वर्याला आतापर्यंत मी कधीच एवढं घाबरलेलं बघितलं नव्हतं आणि ही ऐश्वर्या नक्कीच काहीतरी लपवते, असा आता अवंतिकाला डाऊट आलेला असतो. तर आता ऐश्वर्या तिच्या रूममध्ये आलेली असते आणि म्हणत असते की जाऊ दे त्या अवंतिकाला, मला पहिल्यांदा हे पांढरे केस काहीतरी करू दे याचं, आणि हा डाय पहिल्यांदा मला काढू देत, असं म्हणत ऐश्वर्या ही आरशासमोर उभी असते आणि तिच्या केसांमधला तो डाय काढण्याचा ती प्रयत्न करत असते. त्याचवेळी सुमित्रा तिथे येते आणि म्हणते की अगं ऐश्वर्या, कुठे होतीस तू. ऐश्वर्या म्हणते की हे काय आई, मी इथेच होते. सुमित्रा म्हणते की काही पण नको बोलूस, अगं मी 2दा तुझ्या खोलीमध्ये येऊन गेले, तू नव्हती म्हणून सारंगने सुद्धा तुला हाका मारल्या. बरं अगं तुझा फोनही बंद आहे का, तुझा फोन बंद आहे, कोणाला सांगूनही तू गेली नाही. मग ऐश्वर्या म्हणते की हो आई, मी ते देवळात गेले होते. अहो मी नानांसाठी प्रार्थना करायला गेले होते, म्हणजे नाना लवकरात लवकर बरे व्हावे ना, म्हणून मी नानांसाठी प्रार्थना करत होते, बाकी काही नाही. आता नानांसाठी प्रार्थना करण्याचं डिपार्टमेंट काय फक्त एकाच सुनेकडे नाहीये ना आई. सुमित्रा म्हणते की नाही नाही ठीक आहे, नानांसाठी प्रार्थना कोणीही करू शकतं, असं काही नाही की कोणी एकानेच केली पाहिजे, परंतु ते सगळं जाऊ दे, तुझा हा काय अवतार आणि काय अवतार घेतलायस तू, हा हे सगळं कशामुळे झालं. तेव्हा मग ऐश्वर्या आता पुन्हा नवीन स्टोरी क्रिएट करते आणि मग ती आता सुमित्राला सांगते की काय झालं, मी देवळात गेले होते ना, काय करावं, खूप उकाडा होता तिथे आणि गेली कित्येक दिवस झाले माझा व्यायाम बंद आहे, म्हणून म्हटलं चला थोडं चालत जाऊयात, त्या निमित्ताने माझं थोडं चालणं होईल, थोडासा व्यायाम पण होईल माझा. आणि त्यातल्या त्यात आई बघा ना, दिवाळीचा फराळ मी किती खाल्लाय, म्हटलं त्यातल्या त्यात आता या फराळाने माझं वजन नको वाढायला, म्हणून म्हटलं की लवकरात लवकर आपण चालत जाऊया, थोडं फिटही राहू. आणि आई, आपण लवकरात लवकर तुमचाही मॉर्निंग वॉक चालू करणार आहोत. आणि आई तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी तुमच्या फिटनेसची आणि डाएटची अगदी व्यवस्थित काळजी घेईल, आपण दोघीही जात जाऊ. हा तेव्हा सुमित्रा म्हणते की हो ती काळजी तू घेशीलच ग, परंतु आता घरातल्यांच्या भुकेची काळजी घे ना. अगं मी सगळी तयारी केली आहे, अळूची पानं चिरून ठेवली आहे, डाळ घालून फक्त तू अळूची भाजी बनव आणि एक काम कर, 20 नाही 25 चपात्या बनव. ऐश्वर्या म्हणते की बापरे 25. सुमित्रा म्हणते की अगं असं काय करते, रोजचा आपला स्वयंपाक तेवढाच असतो, तेवढ्याच पोळ्या लागतात आपल्याला. अगं अवंतिकाने सुद्धा मला सकाळपासून किती मदत केली, तिने ताक केलं, कोशिंबीर केली, कोबीची भाजी सुद्धा तिने केली, कणिकही मळून ठेवली. बरं आज गुलाबचा पत्ताही नाहीये आणि तोही फोन उचलत नाहीये, आता कसं ह्या सगळ्यांशी वागावं माझं मलाच कळत नाहीये. बरं ते सगळं जाऊ दे, आता तू तुझं आवर बरं पटपट, तू लवकर तुझं काय आहे ते आवर, तुझा अवतार नीट कर आणि लगेचच्या लगेच स्वयंपाकघरात ये, आता तुझी खूप गरज आहे तिकडे, आणि पटकन कामाला घे. सुमित्रा आता तिथून निघून जाते, तर ऐश्वर्याला आता स्वतःवरच राग येत असतो आणि ती म्हणत असते की आता तू गुलाब कुठून येणार आहे आणि काय ना, मलाच काही अक्कल नाहीये. अगं ऐश्वर्या तू कशाला तिकडे गेली होतीस, आणि गेले होते त्या जानकीसाठी, नॉनसेन्स, ती सगुणामध्ये कडमडली. घ्या आता जा, गुलाब तसाही येणार नाहीये, करा आता 25-25 चपात्या. तर इकडे आता अवंतिकाने घडलेला प्रकार हा सौमित्राला सांगितलेला असतो, त्यामुळे सौमित्रा अवंतिकाला विचारतो की तुला कुठल्या बेसिसवर असं वाटतंय की त्या ऐश्वर्याचं काहीतरी चाललेलं असेल म्हणून. अवंतिका म्हणते की अरे सौमित्र असं काय करतो, आपण लॉयर आहोत आणि आपल्याला अशी माणसं ओळखता येतात, आणि ह्या ऐश्वर्यांच्या नजरेवरून मला कळलं की ती काहीतरी लपवतीये. सौमित्र म्हणतो की अगं हो, पण तिने नक्की काय केलंय हे आपल्याला माहित नाहीये ना.
आणि त्याबद्दल आपल्याकडे दुसरा पुरावाही नाही आहे. तेव्हा अवंतिका म्हणते की हो, म्हणूनच मी संशयित म्हणते. अरे ती मगाशी जेव्हा घरामध्ये आली ना, तेव्हा तिच्या केसांमध्ये पुसट असं पांढरं काहीतरी लागलेलं होतं आणि ते डेफिनेटली पेंट तर अजिबात नव्हतं. आणि सोमी, माझ्यासाठी एवढं हे पुरेसं आहे. मी पूर्णपणे 100% शुअर आहे की काही ना काहीतरी गडबड नक्की आहे. सौमित्र आता अवंतिकाला म्हणतो की अगं अवंतिका, तू उगाचच ओव्हर रिॲक्ट करते, कदाचित ते पेंट नसेल. तेव्हा अवंतिका म्हणत असते की सोमी, ते पेंटच होतं, कारण पेंटचे डाग पडतात. अरे ते काहीतरी पावडर सारखं दिसत होतं आणि मला सांग की ते फक्त केसांवरच कसं काय लागलं? बाकी अंगावर तर कुठे व्हाईट नव्हतं तिच्या, फक्त केसांमध्येच व्हाईट असं कसं काय? अरे बघ ना सोमी, म्हणजे हे किती सोयीस्कर खोटं बोलणं झालंय, कळतंय का तुला? आणि एवढं खोटं तर आपल्या कोर्टामधला टायपिस्ट सुद्धा पकडेल. सोमी, मी तुला 100% सांगते की काहीतरी नक्कीच गडबड आहे. मी तुला खरंच सांगते की काहीतरी नक्कीच बाहेरून ती करून आली आहे. आणि तुला माहितीये का, धावतच ती घरामध्ये आली आणि चक्क मला बघून ती घाबरली सुद्धा. सौमी, तुलाही माहिती आहे की गुन्हेगाराच्या डोळ्यात नेहमी भीती दिसत असते आणि तीच भीती मी ऐश्वर्याच्या डोळ्यात बघितली आहे. तिच्या भीतीमागे नक्कीच असं काहीतरी आहे की जी काहीतरी लपवतीये. नक्की तिच्या डोक्यात काय चाललंय हे मला कळत नाही, परंतु ती घाबरली होती हे मात्र नक्की, आणि ती काहीतरी करते हे मात्र नक्की आहे. सौमी, परंतु मी आता शांत बसणार नाहीये. ती जे काही करते ना, ते तर मी आता शोधूनच काढणार आहे. अवंतिकाला आता ऐश्वर्याचा तो प्लॅन उधळून लावायचा असतो. आता लगेच ती कमरेला पदर खोचते. सौमित्र म्हणतो की अगं अवंतिका, तू कुठे लगेच पदर खोचून चालली आहेस? हे बघ अवंतिका, आता एवढ्यात आपण हे पाऊल उचलणं योग्य नाहीये, कारण तू जर आता ऐश्वर्याच्या विरोधात गेली तर ऐश्वर्या लगेचच दुसरं पाऊल उचलेल आणि मग ती सावध होईल या सगळ्यातून. ती या सगळ्या गोष्टीला कव्हर अप करण्याचा प्रयत्न करेल आणि जे काही खरं खोटं आहे ते मी बघतो ना. आणि तसंही त्या ऐश्वर्याने काय केले ना, हे तर मी शोधूनच काढणार आहे. तर इकडे हॉस्पिटलच्या बाहेर जानकी आलेली असते. ऋषिकेशही असतो. जानकी ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश, आय एम रिअली सॉरी ऋषिकेश. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी, काय चाललंय, तुम्हाला सॉरी का म्हणतेस? मग जानकी म्हणते की सॉरी ऋषिकेश, खरं तर मी तुमच्यासोबत काही डिस्कस न करता, तुम्हाला न विचारता निर्णय घेतला आणि मी डायरेक्टली गुलाबदादांना सांगून टाकलं की सगुणाच्या उपचाराचे पैसे ऋषिकेश देतील. म्हणजे गुलाबदादा असे रडत होते आणि सगुणाची अवस्था सुद्धा मला बघवत नव्हती, म्हणून मला जे वाटलं ते मी केलं. अहो, त्यांनी सुद्धा आपल्याला पडत्या काळात किती मदत केली आहे. आपल्या माणसांना आपण मदत नाही करणार तर कोण करणार? मला फक्त एवढंच वाटलं, बाकी काही नाही. आणि मला माहिती आहे ऋषिकेश, आपल्याकडे फार कमी पैसे आहेत. आपल्याला सुद्धा संसार आहे, लहान मूल आहे आपल्या पदरात आणि तिच्याही शाळेची फी आपल्याला द्यायची आहे. सोबतच मी तुम्हाला न विचारता असा परस्पर निर्णय घेतला, खरंच माझं चुकलं. सॉरी ऋषिकेश, आय एम रिअली सॉरी. तुमचे पैसे तुम्हाला न विचारता मी असे परस्पर देऊन टाकले, खरंच मला माफ करा. ऋषिकेश जानकीला म्हणतो की जानकी, माझे पैसे कुठून आले? अगं, आपण कमावलेले पैसे आहेत ते. आणि प्लीज जानकी, तू तुझी नजर अशी झुकवू नकोस. खरं तर जानकी, मला तुझा खूप आधार वाटतो. आपल्याकडे काही नसताना सुद्धा तू मला किती आधार दिलायस. तू अगदी कसलाही विचार न करता हे सगळं केलंयस. तू माझ्यासाठी उभी आहेस. आणि लोकांच्या खिशात हात घातल्यावर जर पैसे लागले नाही तर लोक साथ सोडतात, परंतु तू मात्र माझ्या सोबत उभी आहेस. अगं, पण त्यावेळी मात्र सुद्धा तू पदराला गाठ बांधून कोणाला तरी हवंय म्हणून साठवून ठेवलेलं सुद्धा द्यायला आली आहेस. आणि जानकी, खरं तर तुझ्यासारखी बायको असणं म्हणजेच माझी खरी श्रीमंती आहे. त्यामुळे जानकी, प्लीज तू सॉरी म्हणू नकोस. आणि तसंही जानकी, तू जर माझ्यासोबत असेल तर मी पुन्हा जास्त पैसे कमवेल. मग आहेस ना तू माझ्यासोबत? असं म्हणत ऋषिकेश हात पुढे करतो. तेव्हा जानकी त्याच्या हातात हात देत म्हणत असते की मी आयुष्यभर तुमच्यासोबत आहे. मी कायम तुमच्यासोबत आहे, असं सोडणार नाही मी तुम्हाला. ऋषिकेश म्हणतो की अरे वा, हे तर बेस्ट आहे आणि मीही तुला कधी सोडू दिलं नसतं. जानकी, अगं आहोत ना आपण दोघं एकमेकांसाठी आणि पुरेसा आहोत दोघं एकमेकांसाठी, तू काळजी करू नकोस. चल आता आपण निघूयात. असं म्हणत ऋषिकेश आता जानकीचा हात पकडतो आणि ऋषिकेश जानकीला नेत असतो. तेव्हा जानकी थांबते आणि ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश, आपण दोघं तर एकमेकांच्या सोबत आहोत, परंतु आपल्याकडे पैसे नाहीयेत. आपल्याला ओवीच्या शाळेची फीस भरायची आहे. आता काय करायचं आपण? मग ऋषिकेश आता जानकीला बळ देतो आणि जानकीला म्हणतो की काय करायचं म्हणजे आता पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करायची. ऋषिकेश आता जानकीचा हात हातामध्ये घेतो. जानकी आणि ऋषिकेश पुन्हा एकदा हातामध्ये हात घेऊन आता जीवनाच्या लढाईसाठी सज्ज झालेले असतात. दोघंही एकमेकांच्या मदतीने आता भरपूर पैसा कमवणार असतात. कारण दोघांचीही साथ एकमेकांना असते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे अवंतिका आणि सौमित्र आता गुलाबदादाच्या बायकोसोबत म्हणजे सगुणासोबत जो काही प्रकार झालेला असतो तो आता ते सुमित्राला सांगतात. ते ऐकून सुमित्राला धक्काच बसतो आणि सुमित्रा म्हणते की बापरे, फराळाच्या बॉक्समध्ये फटाके कोण ठेवतं?
आणि इतकं वाईट कोण वागतं ग? तेव्हा जानकी जेव्हा ऋषिकेशला विचारते की ऋषिकेश हे सगळं कसं झालं असेल, तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं हे कोडं खूप सोपं आहे. आपल्या वाईटावर फक्त एकच व्यक्ती टपलेली आहे, ती म्हणजे ऐश्वर्या. आता त्याच वेळी सुमित्रा ऐश्वर्या हे गुलाबच्या बायकोला भेटायला आलेले असतात. सुमित्रा आता म्हणते की मला गुलाबला भेटायचंय. आता त्याच वेळी एक वॉर्ड बॉय ऑक्सिजनचा सिलेंडर घेऊन येत असतो आणि त्याच्या हातातून तो खाली पडणारच असतो. पण त्याच वेळी सुमित्रा आणि ऋषिकेश दोघंही एकाच वेळी त्या सिलेंडरला हात लावतात. आणखी ही सुमित्राला म्हणते की मला माहिती आहे की नकळत तुमचा हात त्यांच्या हातामध्ये आलाय, मग तो हात असाच कायम राहू द्यात ना. आणखीने सुमित्राचा हात हातामध्ये घेतलेला असतो. आता सुमित्रा विरघळते की काय अशी ऐश्वर्याला भीती वाटत असते, कारण ऐश्वर्या हे तिथं उभी राहून हे सगळं ऐकत असते. पुन्हा एकदा सुमित्रा ही जानकीच्या बाजूने जाते की काय अशी तिला भीती वाटते आणि ऐश्वर्या आता घाबरलेली असते. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.